नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्याकरता कथा घेऊन आलेला आहे। ही सुंदर कथा आहे। ही कथा मी स्वतः लिहिलेली आहे आणि या कथेचं नाव आहे भुईमुगाच्या शेंगा। आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। तुमच्याही डोळ्यामध्ये अश्रू आल्याशिवाय राहणार नाही। दोन भावंडांच्या प्रेमाची कथा आहे। तर चला कथेला सुरुवात करूया। तर मित्रांनो, रामपूर या गावामध्ये दशरथ नावाचा एक शेतकरी राहत होता आणि त्या शेतकऱ्याच्या बायकोचं नाव होतं उमा। या दोघांना 3 मुले होते, 2 मुलं आणि 1 मुलगी। मुलगी सर्वात मोठी सुमित्रा, 2 नंबरचा पुरुषोत्तम आणि धाकटा होता लक्ष्मण। ही 3 मुलं आणि दोघं दशरथ आणि उमा, हा असा छोटासा यांचा संसार होता। दशरथकडे छोटीशी शेती होती। शेतीमध्ये उमा आणि दशरथ राबायचे आणि सगळा कुटुंबाचं त्या ठिकाणी उदरनिर्वाह करायचे। हळूहळू दिवस जात होते, मुलं शाळेमध्ये जायला लागली। शेतामध्ये शिदोरी खाताना दशरथ उमेला म्हणाला की उमा, खरोखर आपण ईश्वराचे आभार मानले पाहिजे की आपल्याला छानशी मुलं दिलेली आहेत। सुमित्रा सगळ्यात मोठी आहे आणि खूप समजदार आहे। तुला सगळ्या घरकामामध्ये ती मदत करते आणि शिक्षण पण घेत आहे। पुरुषोत्तम तर हा तर खूपच समजदार आहे, सगळ्या मोठ्या माणसासारख्या समजूतदारीने गोष्टी करतो आणि लक्ष्मणवर त्याचं धाकट्या भावावर किती प्रेम आहे। म्हणून ईश्वरा तुझे खूप खूप आभार। तेव्हा उमा देखील त्याला साथ द्यायची। खरोखरच ईश्वराला आपण आभार मानले पाहिजे। अशा प्रकारे संसार हा चालत होता। शेतामध्ये कष्ट करायचे आणि आनंदाने आपलं त्या ठिकाणी संसार करायचे। जेव्हा शाळेमध्ये सुमित्रा, पुरुषोत्तम आणि लक्ष्मण जायचे तेव्हा सोबत जायचे आणि सोबत गेल्यानंतर शाळेमध्ये दुपारची जेव्हा सुट्टी व्हायची तेव्हा त्या सुट्टीमध्ये पुरुषोत्तम त्याच्याकडे जे खाऊचे पैसे असायचे त्या खाऊच्या पैशातून दोघे भावांना भुईमुगाच्या शेंगा तो द्यायच्या। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लक्ष्मणला भुईमुगाच्या शेंगा खूप आवडायच्या आणि तो आवर्जून दुपारच्या सुट्टीमध्ये लक्ष्मण करता त्या शेंगा घ्यायच्या अधूनमधून। अशा प्रकारे हे सगळं त्यांचं चालू होतं। असं करत करत ते शिक्षण घेत असताना पुरुषोत्तम 10वीमध्ये गेला, सुमित्रा 12वीला पोचली आणि लक्ष्मण 8वीपर्यंत येऊन पोचला। आता म्हणतात ना की काळाच्या मनात काय आहे, समय बहुत बलवान होता है। म्हणून वेळ कोणी धरू शकत नाही आणि काळाच्या मनामध्ये काय असतं ते कोणी सांगू शकत नाही। तेच या कुटुंबाच्या बाबत झालं। सकाळी दशरथ न्याहारी करत असतानाच त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि तो तिथेच कोसळून पडला आणि क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं, कुटुंब उद्ध्वस्त झालं। उमा जी होती ओक्साबोक्सी रडू लागली की हे ईश्वरा काय केलं। हा सुंदरसा मांडलेला डाव तो अर्ध्यावर मोडून गेला आणि खूप रडू लागली। सुमित्रा, पुरुषोत्तम आणि लक्ष्मणला ती कबेत घेऊन पोटाशी घेऊन खूप रडू लागली। तिला त्या ठिकाणी कळेना की आता काय करायचं, पुढचं कसं होईल। हा सगळा आता शिक्षणाचा खर्च आहे, मुलीचं लग्न आहे, शेतीवर झालेलं कर्ज आहे, हे कसं आपण फेडू, ही सगळी पुढची चिंतासुद्धा तिच्या मनाला लागू नाही। परंतु पुरुषोत्तम हा समजदार होता। तो आईला म्हणाला की आई, तू रडू नकोस। तू जर अशीच रडत राहिली तर आमच्याकडे कोण बघणार, आमचं कसं होईल। आई तू काळजी करू नको, बाबा आपल्याला अर्ध्यावर सोडून गेलेत, आता आपण दोघं जर काहीतरी काही मार्ग काढू, आपण कष्ट करू आणि सगळं काही व्यवस्थित होईल।
अशा प्रकारची समजूत तो आईची काढायचा. आईला सुद्धा फार काळ त्या ठिकाणी दुःख स्वतःशी बाळगून घरात बसून राहणं शक्य नव्हतं, कारण 2 मुलांचा सांभाळ आणि मुलीचा पण सांभाळ तिला करायचा होता. हा सगळं संसाराचा गाडा चालत असताना पुरुषोत्तम हा 10वीला होता आणि त्याने 10वीचं शिक्षण सोडून दिलं, कारण कुटुंबाची जबाबदारी खूप मोठी होती. आईसोबत शेतात राबल्याशिवाय कुटुंब चालणं शक्य नव्हतं, कर्ज फेडणं शक्य नव्हतं. म्हणून 10वीचं शिक्षण त्याने सोडून दिलं आणि आईसोबत तो कष्ट करू लागला. आणि हे सगळं सुमित्राचं शिक्षण आहे, लक्ष्मणचं शिक्षण आहे, खर्च करू लागला आणि कुटुंबही त्या ठिकाणी चालू लागला आणि थोडंफोर त्या ठिकाणी कर्ज देखील फेडू लागला. असं चालत असताना सुमित्राचं लग्न करायचं आहे ही चिंता आईला लागून राहिली. आईला वाटलं आता सुमित्रेचं लग्न करायचं आहे, पैसा कुठून आणणार. पुरुषोत्तमला म्हणायचे, पुरुषोत्तम बेटा सुमित्रेचं लग्न करायचं आहे, पैसा कसा. तो म्हणाला, आई काळजी करू नका ना, एवढं मोठ्या संकटातून आपण सावरलो, बाबा आपल्याला अर्ध्यावर सोडून गेले, आपण हिंमत हारली नाही. आपण भावंडांचं या ठिकाणी शिक्षण पूर्ण करतच आहे, कर्जाचे हप्ते आपण थोडेफार आपण भरतच आहोत, प्रत्येक संकटाला आपण सामना देत आहोत, हेही सुद्धा आपण जी जबाबदारी आहे पार पाडू. असं म्हणत असतानाच काही दिवस सुमित्राला त्या ठिकाणी स्थळ आलं आणि सुमित्राचं लग्न ठरलं. याने शेतीवर कर्ज काढलं, स्वतःजवळचे आई आणि मुलाने जे दोघांनी पैसे एकत्र केले होते ते सगळे लग्नावर खर्च केले आणि आनंदाने ती त्या ठिकाणी सासरी नांदायला निघून गेली. असं सगळं चालत असतानाच हा लक्ष्मण जो होता, हा लक्ष्मण 12वीपर्यंत पोचला. 12वीमध्ये चांगल्या गुणांनी तो पास झाला. पुरुषोत्तमला आणि त्याच्या आईला खूप आनंद झाला. पण आई म्हणाली, पुरुषोत्तम हे सगळं काही बरोबर आहे, परंतु याला शहरामध्ये जर आपल्याला पाठवायचं आहे, पुढील शिक्षण जर लक्ष्मणला द्यायचं आहे, तर हा खर्च कसा होईल. अशा प्रकारे तो विचार करू लागला. त्याची आई पण विचार करू लागली, तो पण विचार करू लागला. परंतु पुरुषोत्तमने ठरवलं होतं की मला शिकताने आलं तरी पण मी लक्ष्मणला हे शिकवणारच. आणि तो आईला म्हणाला की आई तू काळजी करू नको, लक्ष्मणला आपण शिकू. लक्ष्मणला मोठं अधिकारी मला बनवायचं आहे, मला पाहायचं आहे. एकदा लक्ष्मण का नोकरीला लागला आहे ना, तर हा कर्जाचा डोंगर सगळा संपून जाईल, आपले कष्टाचे दिवस त्या ठिकाणी संपून जाईल आणि पुन्हा परत आनंदाचे दिवस येतील. तू काळजी करू नको. म्हणून पुरुषोत्तम त्याला शहराच्या ठिकाणी गेला आणि चांगल्या महाविद्यालयामध्ये त्याला प्रवेश घेऊन दिला. आणि लक्ष्मणला म्हणाला, पुरुषोत्तम की लक्ष्मण चांगला अभ्यास कर, तुझा मोठा अधिकारी बनायचा आहे, तुला अधिकारी बनून आपल्या कुटुंबाला या ठिकाणी ते पुन्हा सुखाचे दिवस परत आणायचे आहे, म्हणून मन लावून अभ्यास कर. लक्ष्मण तसा हुशार होताच. त्याने म्हटलं, दादा मी अभ्यास कर, तू काळजी करू नको, परंतु मला भेटी करता तू येत चल. त्या पुरुषोत्तम म्हणाला, जरूर येत जाईल, तू पण तुला सुटी लागली घरी भेटी करता यायचं. आणि मग तो परत आपल्या गावी निघून आला. जेव्हा जेव्हा पुरुषोत्तम जायचा तेव्हा भुईमुगाच्या शेंगा मात्र लक्ष्मण करता घेऊन जायला अजिबात विसरायचा नाही, कारण लक्ष्मणला भुईमुगाच्या शेंगा खूप आवडायच्या. लक्ष्मण जेव्हा घरी यायचा सुट्यामध्ये तेव्हा पुरुषोत्तम देखील त्याच्याकरता भुईमुगाच्या शेंगा आणायचाच बाजारातून, कारण त्याला खूप आवडायच्या. तसे पुरुषोत्तमचं लक्ष्मणवर खूप प्रेम होतं. असं करत करत पुढे लक्ष्मण जो आहे ग्रॅज्युएट झाला. त्याने बँकेची परीक्षा दिली, बँकेची परीक्षा उत्तीर्ण झाला आणि त्याला बँकेमध्ये अधिकारी म्हणून नियुक्तीचं पत्र आलं. त्याने लगेच दादाला सांगितलं, पुरुषोत्तमला, दादा मी परीक्षा पास झालो आणि मला बँकेच्या अधिकाऱ्याच्या नियुक्तीचं पत्र देखील आलं. पुरुषोत्तमला खूप आनंद झाला. त्याने आईला सांगितलं, आई हे बघ आपला लक्ष्मण अधिकारी बनलेला आहे. आई मी म्हणत होतो ना तुला की लक्ष्मणला मला अधिकारी म्हणून पाहायचं आहे, बघ तो आज अधिकारी झाला. आता सगळे आपले दुःखाचे दिवस निघून जातील आणि पुन्हा परत सुखाचे दिवस येईल. आणि पुरुषोत्तमची आई देखील म्हणायची की हो बाळा, खरोखर ईश्वराची कृपा आहे आणि तुझी मेहनत आहे. तू जर लक्ष्मणला शिकवलं नसतं तर तो अधिकारी कसा झाला असता. तू जर मनाची तयारी केली नसती तर हे सगळं घडणं अशक्य होतं. परंतु आईला म्हणाला, आई
लक्ष्मण माझा भाऊ आहे ना, तुझा मुलगा आहे ना, परक आहे का तो? मी जे केलेलं आहे सगळं लक्ष्मण करते, आपल्या लोकांकरता केलेलं आहे. तू असं काही पुन्हा परत असं बोलू नको, असं म्हणून तो आईची समजूत काढायचा आणि स्वतःची देखील समजूत काढायचा. लक्ष्मण जो होता तो मुंबईला निघून गेला. मुंबईला त्या ठिकाणी नोकरी करू लागला. दर महिन्याला तो पैसे पाठवू लागला. त्या पैशातून पुरुषोत्तम कर्जाची परतफेड करायचा. हे सगळं चालू असताना एके दिवशी लक्ष्मण गावी आला. गावी आल्यानंतर पुरुषोत्तमने पाहिलं दारासमोर लक्ष्मण उभा आहे. आणखी पुढे पाहिलं तर त्याच्यासोबत एक मुलगी पण आहे. पुरुषोत्तमच्या मनामध्ये विचार सुरू झाले आणि त्याने लक्ष्मणला म्हटलं की ये रे लक्ष्मण, आलास तू, ये. आणि त्याने आईला हाक दिली पुरुषोत्तमने. आई बघ तर लक्ष्मण आलेला आहे. आई धावत धावत घरातून आली. पाहत होतं काय लक्ष्मण. काय रे लक्ष्मण, तू सांगितले नाही काही नाही, अचानक असा आला, फोन वगैरे केला नाही, काही नाही. आणि पाहते ते काय मागं एक मुलगी उभी. तिने म्हटलं लक्ष्मण ही कोण आहे? तेव्हा लक्ष्मणने म्हटलं की ही माया आहे, माझी पत्नी आहे, मी हिच्यासोबत लग्न केलेलं आहे. आईला खूप राग आला. आईला धक्काच बसला. अरे आम्हाला थोडंसं विचारावंसं तुला वाटलं नाही? तुझा मोठा भाऊ राबराब या ठिकाणी राबतो आहे, त्याचीसुद्धा तुला आठवण झाली नाही? आईला देखील एक शब्दाने विचारावं असं वाटलं नाही एवढा मोठा निर्णय घेताना. ती खूप चिडली आणि रागात ती आपल्या घरामध्ये जाऊन रूममध्ये निघून गेली. पुरुषोत्तम लक्ष्मणला म्हणाला, लक्ष्मण काळजी करू नको, ये घरात आहे. त्याने घरात दोघांना घेतलं आणि मी थांब, आईशी बोलून येतो. आणि तो आईशी बोलायला गेला. आईला म्हणाला, आई तू अशी रागावू नकोस. लक्ष्मणने लग्न केलेलं आहे. आज ना उद्या आपण लक्ष्मणचं लग्न करणारच होतो. उद्याच्या वेळी आज झालं एवढंच फरक आहे. लक्ष्मणने लग्न केलं हे कुठलाही काही खूप मोठा गुन्हा केलेला नाही. फक्त एवढंच आहे की त्याने तुला आणि मला विचारलं नाही. तो लहान आहे, त्याला कळत नाही. परंतु लक्ष्मण आपला आहे. तू असं काही करू नकोस, तू चिडू नको. तू मायेचा सून म्हणून स्वीकार कर, त्याच्या बायकोचा स्वीकार कर. अशी समजूत पुरुषोत्तम आईची घातली आणि समजूत काढून तो पुन्हा आईला घेऊन आला. दोघंही पाया पडलेत आणि आईने आशीर्वादसुद्धा दिला. हे सगळं चित्र जे होतं अनपेक्षित होतं पुरुषोत्तमच्या आणि पुरुषोत्तमला आणि पुरुषोत्तमच्या आईच्या दृष्टीने. तरी देखील त्याने चेहऱ्यावर कुठलाही दोघांनी हावभाव न दाखवता दोघांचाही आनंदाने त्या ठिकाणी स्वीकार केला. आणि पुरुषोत्तमने आईला म्हटलं, आई लक्ष्मण आलेला आहे, त्याचं लग्न झालेलं आहे, काहीतरी गोडधोड कर ना. आईने म्हटलं हो बेटा. तिने पुरणाच्या पोळ्या केल्या, तळण काढलं, सगळे जेवण खाऊन 2 दिवस आनंदाने त्या ठिकाणी राहिलेत. आणि तिसऱ्या दिवशी लक्ष्मण म्हणाला की दादा मला गेलं पाहिजे, मला जास्त सुटी नाही. पुरुषोत्तम म्हणाला की अरे लक्ष्मण आनंदाचा क्षण आहे, आणखी 2 दिवस राहणार. तो म्हणाला दादा मला सुटी नाही, मी परत पुन्हा येईल, मला आता निघू दे. आणि मग दोघांनी पुरुषोत्तमचा आणि आईचा निरोप घेतला आणि ते मुंबईला निघून गेले. हे सगळं झाल्यानंतर पुरुषोत्तमने आईला म्हटलं, आई लक्ष्मणवर तू एवढी रागावू नको, त्याला तू माफ करून दे. शेवटी कसं आहे, लक्ष्मणची इच्छा ती आपली इच्छा आहे ना. लक्ष्मणला कधी आपण दुःखी पाहू शकतो का? त्याला जे जे हवं आहे त्याच्याकरता मी कधीही नाही म्हटलं नाही, त्याला मी सगळं दिलं. आता त्याने बायको आणली आहे स्वतःच्या पसंती, ह्याला मी नाही कसं म्हणणार? आई तू पण नाही म्हणू. अशा प्रकारे त्याने आईची समजूत काढली आणि सगळं काही व्यवस्थित झालं. असं सगळं व्यवस्थित चालत असताना काही दिवस लक्ष्मणचे पैसे आले आणि काही महिन्यानंतर लक्ष्मणचे पैसे येणं बंद झाले. 3 महिने झाले, 4 महिने झाले, परंतु लक्ष्मणने काही पैसे पाठवले नाही. आईने म्हटले, पुरुषोत्तम लक्ष्मणला फोन तरी कर, काय झालं, त्याने पैसे का पाठवले नाही अजून, काय झालं असेल? तेव्हा पुरुषोत्तम म्हणाला, आई तू काळजी नको करूस. मुंबईसारख्या शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी पैसा लागतो. निघालं असेल काही काम, लागलं असेल त्याला पैसा, शिवाय त्याचं लग्न झालेलं आहे, जबाबदारी वाढलेली आहे.
संसाराकरता पैसा लागतो, सुखदुःख आहे. या अडचणीमध्ये तो पाठवू शकला नसेल, पण आई तो पुन्हा पैसे पाठवेल. त्याची अडचण निघाली ना, पैसे पाठवेल, असं तो आईची समजूत काढायचं. परंतु लक्ष्मणने काही पैसे पाठवले नाही. अधूनमधून पुरुषोत्तम फोन करायचा तर लक्ष्मण टाळायचा. दादा मला काम आहे, नंतर मी फोन करतो. पुरुषोत्तमच्या सगळं लक्षात येत होतं. परंतु लक्ष्मण एवढं प्रेम होतं पुरुषोत्तमचं की तो काही बोलू शकत नव्हता. त्याला वाटलं आज न उद्या लक्ष्मणच्या लक्षात येईल, सगळं काही नीट होईल. या आशेने तो स्वतःला समजायचा आणि आईची पण समजूत काढायची. हे सगळं चालत असताना एक दिवस काय झालं की लक्ष्मणची तब्येत बिघडली. त्याला दवाखान्यामध्ये हॉस्पिटलमध्ये भरती केलं गेलं. डॉक्टरांनी सगळं चेकअप केलं, सगळं सांगितलं आणि डॉक्टर बाहेर आले आणि मायाला सांगितलं की माया, आम्ही सगळं चेकअप केलेलं आहे, परंतु परिस्थिती गंभीर आहे. लक्ष्मणला पॅरालिसिसचा अटॅक आलेला आहे. असं ऐकल्याबरोबर माया त्याची बायको खूप रडायला लागली की आता कसं होईल, हे असं कसं झालं, आता हे माझ्या बाबतीतच का झालं, हे खूप रडू लागले. मायाचे आईवडील तिथं पोचले होते. मायाला समजावलं, माया सगळं काही ठीक होईल, तू काळजी करू नको. डॉक्टरांनी सांगितलं की आम्ही प्रयत्न करत आहोत, व्यवस्थित होऊन जाईल. काही दिवस त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवावं लागेल. आणि हे सगळं त्या ठिकाणी चालत असताना 8 दिवस 15 दिवस महिना निघून गेला, परंतु लक्ष्मण काही बरा झाला नाही. त्याचा पॅरालिसिस काही बरा झाला नाही. अशा परिस्थितीमध्ये स्वतःजवळचा पैसा निघून गेला. कामावर नसल्यामुळे पगार बंद झाला. अशा परिस्थितीत मायाच्या आईवडिलांनी मदत केली, परंतु किती दिवस करणार. 2 महिने निघून गेले. डॉक्टरांनी ICUमधून काढून त्याला जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केलं आणि म्हटलं की आपण आता इथे उपचार करूया, बघूया काय होते, परंतु लक्ष्मण बरा होईल हे काही सांगता येणार नाही, आमचे प्रयत्न सुरू आहे, एवढंच डॉक्टर बोलायचे. आणि मायेचा धीर अजून खचून जायचा. काय करणार बिचारी होती. ती सर्वस्व तिचं आयुष्य लक्ष्मणावर अवलंबून होतं. शेवटी मायाच्या आईवडिलांनी देखील हात वर करून दिले की माया, आता आम्ही जास्त मदत करू शकणार नाही, जेवढं करायचं होतं आम्ही केलं, आता तुझं तू बघ. अशा परिस्थितीमध्ये बँकेकडून पत्र आलं की तुम्ही मेडिकली फिट नाही आहेत, आम्ही तुम्हाला नोकरीवरून काढून टाकत आहे. इकडे बँकेचं पत्र आलं की तुमचे कर्जाचे हप्ते थकलेले आहेत, तुम्ही कर्जाचे हप्ते न फेडल्यास तुमचं घर या ठिकाणी जप्त करण्यात येईल. हे सगळं पाहून लक्ष्मणला धक्का बसला. आता माझी नोकरी गेली, घर लिलावात निघणार आहे. लक्ष्मणची बायको रडू लागली, हे काय केलं ईश्वरा. लक्ष्मणला सुद्धा धक्काच बसला की आता माझं पुढे कसं होणार, मायेचं कसं होणार. हे सगळ्या परिस्थितीमध्ये, या अडचणीच्या परिस्थितीमध्ये लक्ष्मणला पुरुषोत्तमची आठवण झाली. दादा असताना त्याने सगळं नीट केलं असतं. दादा असताना तर मला या ठिकाणी कुठल्याही प्रकारची काळजी नसती, दादाने सगळं सांभाळून घेतलं असतं. पण दादा, मला तुझी खूप आठवण येत आहे. मी तुमच्यासोबत नीट वागलो नाही. मला घर घ्यायचं होतं, अशा परिस्थितीमध्ये तू शेती विकली आणि माझ्या हिश्श्याचे पैसे तू मला परत केले. पण एक शब्दाने बरं म्हटलं नाही. आईने बरंच त्या ठिकाणी विरोध केला होता. आई चिडली पण होती की ज्या काळ्या मातीने हा संसार उभा केला, हा संसार चालवला, त्या काळ्या मातीला तो विकतो आहेस, तुला लाज कशी वाटत नाही. आई माझ्यावर खूप चिडली होती. तरी देखील तो आईची समजूत काढली आणि आईला म्हणाला, आई, लक्ष्मण आपलाच आहे ना, लक्ष्मणच्या प्रत्येक गोष्टी मी पूर्ण केलेल्या आहेत, हे देखील मी पूर्ण करणार, तू पण जास्त विरोध करू नको. कर्ज कसं फेडायचं आहे तो पुरुषोत्तम पाहिजे, तुझा मुलगा आहे ना. अशा प्रकारचा सारखा धैर्य तू आईला देत होता. मी मात्र हट्ट धरून बसलो होतो की मला हिस्सा पाहिजे, परंतु पुरुषोत्तमने एका शब्दाने मला दुखवला नाही. त्याने माझा हिस्सा दिला. मी घर घेतलं, मी सुखाने या ठिकाणी मुंबईमध्ये मजा मारत होतो, परंतु माझा भाऊ शेतीमध्ये मात्र कष्ट करत होता, कर्जाचे हप्ते भरत होता. मला जराशीही दादाची कीव आली नाही. दादाविषयी मला असं कसं काही वाटलं नाही
मी कसा आंधळा होऊन बसलो होतो. मी दादावर खूप अन्याय केला, आईवर खूप अन्याय केला, खूप त्रास दिला आणि त्यानेच की काय ईश्वराने मला अशी शिक्षा दिलेली आहे. असे सारखे विचार त्याच्या मनामध्ये येऊ लागले. त्याला रडू कोसळलं. त्याला दादाची खूप आठवण लागली की दादा असता तर प्रत्येक परिस्थितीतून तो मार्ग काढणारा माझा दादाच होता. ही वेळही दादाने येऊ दिली नसती, पण दादाला मी काय दिलं? दादाला सगळं मी दुःखच दिलं. शेती विकायला लावली, दादाने माझं शिक्षण केलं, शेतीमध्ये राबराब लागला, सुमित्राचं लग्न केलं, त्याचं कर्ज दादानेच फेडलं. परंतु दादाबद्दल मी काहीच विचार केला नाही. मी फक्त माझ्यापुरता विचार केला आणि आनंदाने सुखाने मुंबईत राहत गेलो, मजा मारत गेलो. परंतु दादाला मी कधीही एका शब्दाने विचारलं नाही की दादा तुला काही हवं आहे का? आणि दादाने देखील काही मागितलं नाही. हे सगळ्या आठवणी त्याच्या झाल्या. दादा मला शाळेत घेऊन जाताना भुईमुगाच्या शेंगा द्यायचा. माझा हट्ट तो पुरवायचा. किती प्रेम करतो दादा माझ्या. सारखं त्याला दादाची आठवण यायला लागली. त्याला खूप रडू कोसळलं. दादा मी हे काय करून बसलो. मला ईश्वराने खूप मोठी शिक्षा दिली आहे दादा. दादा मला तुझी खूप आठवण येत आहे. अशा प्रकारचं त्याला डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. हे सगळं दृश्य पाहून मायला देखील रडू आलं आणि खूप रडायला लागलं की आता आपलं पुढे कसं होणार, काय होणार. परंतु ती लक्ष्मणला म्हणाली माया की आपण तुमच्या दादाला फोन करूया, भाऊजींना फोन करूया, त्यांना सगळं सांगूया, ते यातून काही ना काही मार्ग काढते. लक्ष्मण म्हणाला की माया कोण्या तोंडानं फोन करशील का? आयुष्यभर त्यांच्याकडून मदतच मागशील का? त्यांना संकटात आणि दुःखातच टाकशील का? हे सगळं त्या ठिकाणी विचार त्याच्या मनामध्ये येऊ लागले आणि त्याला खूप रडू आलं की मी दादा आई करता काय दिलं नाही, सगळं कष्टच दिलं, दुःखच दिलं, कोण्या तोंडाने फोन करायचं. माया म्हणाली की ठीक आहे बघूया. तरी पण मायाने लक्ष्मणला न विचारताच न सांगताच पुरुषोत्तमला फोन केला. सकाळी पुरुषोत्तमने न्याहारी आणि त्याच्या आईने न्याहारी केली होती तर लगेच फोन वाजला. पुरुषोत्तमने फोन उचलला आणि तिकडून रडण्याचा आवाज आला. पुरुषोत्तम म्हणाला काय ग माया बोलतेस ना, काय झालं तुला, का रडते आहेस? सगळं काही ठीक आहे ना? लक्ष्मण तर बरा आहे ना? तुम्ही दोघं तर ठीक आहे ना? अरे बोलशील की नाही? असं सारखा प्रश्न ऐकून करू लागला पुरुषोत्तम. तिकडून माया म्हणाले फोनवर भाऊजी काय ठीक हो, त्याचं नव्हतं झालं भाऊजी. लक्ष्मण आजारी आहे. लक्ष्मणला पॅरालिसिसचा अटॅक आलेला आहे. लक्ष्मणची नोकरी गेलेली आहे. घराचे हप्ते थकून बँकेच्या नोटिसेस आलेल्या आहेत. सगळं होत्याचं नव्हतं झालं भाऊजी. तुम्ही लक्ष्मण करता या, तुम्ही या भाऊजी. पुरुषोत्तमने म्हटलं मायाला माया काळजी कर नको, त्याचा दादा आहे, काही काळजी करू नको. लगेच पुरुषोत्तमच्या आईने विचारलं की अरे कोणाचा फोन आहे? पुरुषोत्तमने म्हटलं का आई मायेचा फोन आहे, वाईट फोन आहे, वाईट निरोप आहे, लक्ष्मणला पॅरालिसिसचा अटॅक आलेला आहे. असं ऐकल्याबरोबर आई रडायला लागली. हे देवा, जे काही दुःख द्यायचं होतं ते मला द्यायचं होतं, माझ्या मुलांना का देत आहे? ही शिक्षा माझ्या मुलांना देऊ नको ईश्वरा. हे असं कसं झालं? आता कसं होईल, पुढे काय होईल ते अक्षर होऊ लागलं. पुरुषोत्तम आईला समजू लागलं काय काळजी नको करू, तुझा पुरुषोत्तम आहे ना, लक्ष्मण हा माझा भाऊ आहे, माझा प्राण आहे. प्रत्येक संकटाच्या वेळेस अडचणीच्या वेळेस मी त्याच्या पाठीशी उभा राहिलेला आहोत. आताही मी त्याची साथ सोडणार नाही. मी जातो मुंबईला. आई म्हणाले मी पण येतो. आई तू इथे थांब, मी जातो आणि बघतो काय करायचं. असं सगळं आईला समजून घरातले थोडेफार पैसे त्याने सोबतीला घेतले, 2 कपडे बॅगमध्ये भरले आणि तो मुंबईला जायला निघाला. प्रवासात त्याला सगळ्या आठवणी येऊ लागल्या. शेतामध्ये खूप धावायचे लक्ष्मण आणि पुरुषोत्तम.
लक्ष्मण थोडीशी ठोकर लागून जरी पडला, लगेच तो उचलून त्याला कपडे झटकायचे आणि म्हणाला, लक्ष्मण कुठे लागलं तर नाही ना. लक्ष्मणला काही झालं तरी पुरुषोत्तमचा प्राण खालीवर व्हायचा, इतकं प्रेम लक्ष्मणावर होतं. म्हणून आजपर्यंत लक्ष्मणला त्याने कधी दुखवलं नव्हतं. सगळं त्याच्या मनासारखं त्याने केलं होतं. या सगळ्या गोष्टी आठवायला लागल्या. शाळेमधल्या त्याच्या गप्पा गोष्टी, मधल्या सुटीमध्ये भुईमुगाच्या शेंगा आणून लक्ष्मणला त्या ठिकाणी द्यायचा. लक्ष्मणला खूप भुईमुगाच्या शेंगा आवडायच्या. घरी जेव्हा लक्ष्मण यायचं तेव्हा देखील पुरुषोत्तम भुईमुगाच्या शेंगा आणायला विसरायचा. ह्या सगळ्या गोष्टींची चित्रफीत त्याच्या डोळ्यासमोर यायला लागली. सगळ्या गोष्टी आठवायला लागल्या. बाबा कसे सोडून गेले, अशा परिस्थितीमध्ये आपण कसं घर सांभाळलं, याचं शिक्षण कसं पूर्ण केलं, सुमित्राचं लग्न कसं केलं, आईला कसं, सगळं चित्र असं सगळं डोळ्यासमोर येत येत मुंबई आली. मुंबईला स्टँडवर उतरला आणि हॉस्पिटलची त्याने रिक्षा केली. हॉस्पिटलपर्यंत पोचला आणि ॲटोला पैसे देऊन त्याने रवाना केलं. पाहत होतो काय, गेटवर भुईमुगाच्या शेंगा विकणारा त्या ठिकाणी उभा होता. पुन्हा पुरुषोत्तम नाटक पाहून घ्या. लक्ष्मणला भुईमुगाच्या शेंगा खूप आवडतात. मी सुद्धा आता पुन्हा लक्ष्मण करता भुईमुगाच्या शेंगा घेऊन जाणार आहे. सगळं काही बरं होईल. हे ईश्वरा, धन्यवाद की भुईमुगाच्या शेंगावाला मला या ठिकाणी दिसला. त्याने 2 रुपये दिले आणि भुईमुगाच्या शेंगा घेतल्या आणि तो वार्डाकडे जायला निघाला. शोधत गेला, वार्डापर्यंत पोचला. हळूच त्याने दार उघडलं, लोटलं. पाहत होतं काय, लक्ष्मण बेडवर पडला होता. लक्ष्मणची बायको माया दोन्ही पायांमध्ये डोकं खुपसून पडली होती, बसली होती. हे सगळे चित्र पाहत हळूच तो त्याच्या बेडपर्यंत पोचला आणि पुरुषोत्तमने आवाज दिला, लक्ष्मण. लक्ष्मण आवाज ऐकताच लक्ष्मणने डोळे उघडले. पाहत होतं काय, दादा उभा होता. त्याने म्हटलं, दादा तू आलास? पुरुषोत्तम म्हटलं, हो तुझा दादा आलाय, काही काळजी करू नको. आणि लगेच त्याने लक्ष्मणला मिठी मारली. लक्ष्मणच्या मनामध्ये खूप विचार आले होते आणि तो बोलू लागला, दादा तू माझ्यासाठी खूप काही केलं रे, पण मी तुला काय दिलं, दुःखच दिलं. माझं शिक्षण पूर्ण केलं, शेत विकण्यासाठी हट्ट मी केला, शेतीचे पैसे तुझ्याकडून घेतले आणि घर घेतलं. मी माझ्या सुखाचाच विचार करत बसलो, परंतु आईचा आणि तुझा अजिबात विचार केला नाही रे. कशी मला या ठिकाणी खूप बुद्धी सुचली, माझ्याकडून हे कसं घडलं, मी खूप वाईट आहे, म्हणून ईश्वराने मला शिक्षा दिली आहे. दादा तरी पण तू आलास. दादा एवढं मी त्रास देऊनही तुझ्याकरता काही न करताही तू इथपर्यंत पोचलाच. पुरुषोत्तम म्हणाला, लक्ष्मण रडू नकोस, तुझा दादा आला आहे ना, तू कसलाही विचार करू नको, सगळं काही बरं होईल. पुन्हा रडायला लागला लक्ष्मण. लक्ष्मण म्हणाला की दादा नाही, मला रडू दे, मला बोलू दे, मी काहीच केलं नाही तुमच्याकरता, म्हणून ईश्वराने मला ही सजा दिलेली आहे, शिक्षा दिलेली आहे, मी खूप वाईट आहे, मला आता जगायचं नाही. तर पुरुषोत्तम म्हणाला, अजिबात असं बोलायचं नाही, तुझा दादा आला आणि सगळं काही बरं होईल, तू अजिबात काळजी करू नको. हे सगळं दृश्य पाहून माईलासुद्धा रडू आवरलं नाही, तीसुद्धा रडायला लागली. दोघा भावांचं प्रेम पाहून. आणि पुरुषोत्तमने हळूच खिशातून भुईमुगाच्या शेंगाची पुडी काढली आणि त्याच्या उजव्या हातावर ठेवली आणि म्हटलं, लक्ष्मण बघ तर मी तुझ्याकरता काय आणलं आहे. लक्ष्मणने पाहिलं तर भुईमुगाच्या शेंगा होत्या. लक्ष्मणला पुन्हा रडू कोसळलं. दादा भुईमुगाच्या शेंगा तू विसरला नाहीस, किती काळजी करतोस माझी आवड निवडी किती जपतोस आणि आजपर्यंत तू जपत आला. दादा तू जे केलेलं आहे हे मी कधी विसरणार नाही. पुरुषोत्तमने म्हटलं, काही काळजी करू नको, दादा आलेला आहे. आणि पुन्हा त्यांनी मिठी मारली. सगळं काही बरं होऊन जाईल, आपण गावी जाऊ, आपण इलाज करू, तू काळजी करू नको, तुझा दादा आलेला आहे असं म्हणून पुन्हा त्यांनी घट्ट मिठी मारली. तर असं हे बंधुप्रेम आहे मित्रांनो. ते म्हणतात ना की पाण्यात काठी मारल्याने पाणी फाकत नाही, म्हणून सर्व जग एकीकडे आणि 2 बंधुप्रेम, दोघा भावांचं प्रेम एकीकडे. कितीही वाद असो, किती काही असो, भाऊ जर संकटात असला ना दुसरा भाऊ लगेच धावून जातो. हे प्रेम कधी आटत नसतं. म्हणूनच म्हटलेलं आहे की पाण्यात काठी मारल्याने पाणी फाकत नसतं. ते मित्रांनो खरंच आहे. धन्यवाद. ही कथा आवडली असेल
तर जरूर या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटू.